माझा आवाज येतोय का? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. आता सगळ्यांना माझा आवाज येतोय? सगळ्यांना माझा आवाज येतोय? ओके. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके. तर लेट स्टार्ट. आपण स्टार्ट करूया. सगळ्यांनी मॅथचं टेक्स्टबुक ओपन करायचं आणि नोटबुक सुद्धा ओपन करायची आहे. ओके. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन ऑफ मॅथमॅटिक्स. आपण न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत मॅथमॅटिक्सचा. लेसन नंबर 14, बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट. बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट. ओके. बँक तर सगळ्यांना माहिती आहे. ओके. तर बँक बद्दल आपल्याला या लेसन मध्ये स्टडी करायचं आहे. आणि सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय? व्याज. इंटरेस्ट म्हणजे काय? व्याज. आपल्या बँकेमध्ये बघा तुम्ही लोन वगैरे घेता. ओके. तर तुम्हाला ते लोन जर तुम्हाला परत करायचं असेल, ओके, ते लोन तुम्हाला परत करायचं असेल तर त्या लोन सोबत तुम्हाला व्याज सुद्धा द्यायला लागतो, इंटरेस्ट सुद्धा द्यायला लागतो. ओके. तर त्याबद्दल या लेसन मध्ये आज आपण स्टडी करणार आहोत. ओके. सगळ्यांना एकदा मला क्लिअर सांगा, आवाज येतोय? ओके. तर आपण स्टार्ट करूया. बघा इथे एक पिक्चर दाखवलंय. व्हॉट डज द पिक्चर अबाउट शो? फाइंड आउट अबाउट द नेचर ऑफ द वर्क डन इन दिस ऑफिस. मेक अ नोट ऑफ युअर ऑब्झर्वेशन. बघा, तर तुम्हाला सांगितलंय इथे एक पिक्चर दाखवलंय. त्या पिक्चर मध्ये काय काय शो केलंय, काय काय दाखवलंय, कशाचं पिक्चर आहे आणि काय काय कामं करतायत ते तुम्हाला तिथे त्याची इन्फॉर्मेशन काढायची आहे आणि ती नोट डाऊन करायला सांगितलं. ओके. तर सगळ्यांना इथे दिसतंय कशाचं पिक्चर आहे? बँकचं पिक्चर आहे. ओके. एक बँक ऑफिस आहे, त्याचं पिक्चर इथे दिलेलं आहे बघा. आणि इथे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळे पीपल्स काय करत आहे? वर्क करत आहे. जसं बघा, सेव्हिंगचा एक डिपार्टमेंट आहे, तिथे एक लेडी काम करत आहे. करंट एक आहे, FD म्हणून आहे. ओके. तर सगळ्यांना माहिती आहे सेव्हिंग म्हणजे सेव्हिंग. जर तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंट मध्ये जर टाकायचं असेल तर तुम्हाला सेव्हिंग्स मध्ये तुम्ही जाऊ शकता. विड्रॉल करायचं असेल, ओके, काढायचे असतील, ओके, कोणाला तुम्ही मनी तुम्हाला ट्रान्सफर करायचे असतील, ओके, चेक वगैरे तुम्हाला ट्रान्सफर करायचा असेल तुमच्या अकाउंट मध्ये, तर हे सगळं डिफरंट डिफरंट जे काम आहेत ते या बँक मध्ये केले जातात. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. ओके. तर बघा आता बँक बद्दल आपल्याला अ बँक. A bank is a government recognized organization that carries out transaction of money. बघा, तर बँक काय? ही पैशाचा व्यवहार करणारी एक गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट काय आहे? ती सरकार मान्य संस्था असते. ऑर्गनायझेशन म्हणजे एक संस्था असते. ओके. बँक काय? बँकेमध्ये काय होतं? पैशाचा व्यवहार होतो. ओके. इट इज अ फायनान्शियल ऑर्गनायझेशन. तर हे काय? एक फायनान्शियल ऑर्गनायझेशन म्हणजे वित्तीय संस्था. मराठीत बोलतात त्याला वित्तीय संस्था. म्हणजे या या संस्थेमध्ये फक्त पैशाचंच काम म्हणजे पैशाबद्दल व्यवहार केले जातात. ओके. फायनान्स रिलेट्स टू मनी. फायनान्स म्हणजेच काय? मनी. ओके, पैसा. We need to be prudent in spending the money we earn. We save money for use in the future. Our savings are meant to meet expenses on education, building a house, medical treatment, on our occupation, such as for using improve मेथड्स ऑफ ऍग्रिकल्चर एक्सेट्रा. बघा काय सांगितलंय ना, आपण जो पैसा मिळवतो, ओके, तो आपण काय करतो? एकदम काळजीपूर्वक काय करतो? खर्च करायला हवे. आपण जो पैसा मिळवतो तो काळजीपूर्वक खर्च करायला हवा, कारण भविष्यामध्ये आपल्याला पैशाची गरज लागणार. मग त्याच्यासाठी आपण पैसा काय करतो? जपून ठेवतो, त्याची बचत करतो. ओके. तर तो पैसा आपण कशासाठी सेव्ह करून ठेवतो? कशासाठी सेव्हिंग करतो मनी? तर एज्युकेशनसाठी, घर कधी बांधायचं असेल तुम्हाला त्याच्यासाठी, तुमच्यावर जर मेडिकल ट्रीटमेंट वगैरे
करायचं असेल, काय आजार वगैरे पुढे नंतर फ्युचरमध्ये इन केस काय तुम्हाला झालं, त्याच्यासाठी आपण काय करतो, हा पैसा सेव्ह करून ठेवतो. ओके. नंतर शेतीसाठी आता जे फार्मर लोक आहेत ते काय करतात, ते का मनी सेव्ह करून ठेवतात बँकेत, कारण त्यांना शेतीसाठी काय काम साठी काय पैसे लागले त्याच्यासाठी करतात. ओके. Small savings made regularly accumulate over a period to become a large amount and prove useful in the future. An amount kept in a bank remains safe and also grows over the year. बघा, तर नियमितपणे केलेली छोटी बचत ही पुढे काय होते, मोठी बनते. म्हणजे रोज तुम्ही छोटे म्हणजे कमी म्हणजे पैसे तुम्ही कितीही म्हणजे कमी पैसा असेल तरी तुम्ही ती बचत केली, तर तुम्ही ते साठवून ठेवले पैसे, तर ते खूप म्हणजे नंतर काय मोठी बचत बनते. मोठे म्हणजे खूप जास्त पैसे आपल्याकडे जमा होतात, सेव्हिंग जास्त होते. ओके. आणि मग फ्युचरमध्ये आपल्याला ती त्याचा यूज होतो. ओके. तर बँकेत ठेवलेली जी रक्कम असते ती नेहमी काय असते, सेफ असते, सुरक्षित असते. ओके. आणि काळानुसार त्याच्यामध्ये कधी कधी वाढ सुद्धा होते. कळालं सगळ्यांना? तर इथे बँकेबद्दल दिलेलं आहे. बँकेबद्दल कळालं सगळ्यांना? सगळ्यांना माहिती आहे बँकेत आपण पैसे सेव्हिंग साठी सेव्ह करण्यासाठीच जातो. ओके. कारण ते पैसे आपल्याला फ्युचरमध्ये काय व्हायला त्याची हेल्प फ्युचरमध्ये यूज होण्यासाठी, एज्युकेशनसाठी, काही कामासाठी तुम्हाला यूज होण्यासाठी आपण तिथे सेव्ह करतो, कारण बँकेमध्ये हे जी मनी असते, जे पैसे असतात ते सुरक्षित राहतात. ओके. नेक्स्ट काय सांगितलंय, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे का, आर्थिक व्यवहार, मराठीत बोलतात त्याला आर्थिक व्यवहार. बघा इथे काय दाखवलंय, बघा, स्टुडंट, फार्मर, वुमेन सेव्हिंग ग्रुप, इंडस्ट्रियलिस्ट अँड प्रोफेशनल्स, ट्रेडर्स अँड बिझनेसमॅन. ओके. तर बघा, इन द अबाव पिक्चर हु आर द पीपल शोन टू बी युझिंग बँक सर्व्हिसेस. तर वरती जे चित्र दाखवले त्याच्यामध्ये बँकेशी व्यवहार करताना कोणकोणत्या व्यक्ती बँकेशी व्यवहार करताना दाखवलाय, कुठल्या कुठल्या व्यक्ती बँकेसोबत व्यवहार करतायत, कुठल्या कुठल्या करतायत बघा, स्टुडंट, नंतर बिझनेसमॅन, फार्मर्स. ओके. हा जो वुमेन सेव्हिंग ग्रुप आहे, महिला मंडळ आहे, बचत गट आहे, परत हे डॉक्टर वगैरे आहेत, ते काय करतात, बँक म्हणजे बँकेशी व्यवहार करताना दाखवलंय. व्हॉट डज द सिम्बॉल ऑन द बॅग इन द सेंटर स्टँड फॉर. आता इथे जे मध्ये हा जो काय दिले, थैली, ही थैली जी दाखवली आहे बॅग, त्याच्यावर कशाचं चिन्ह आहे, रुपीजचं चिन्ह आहे ना, पैशाचं चिन्ह आहे ना, रुपीज पैशाचं चिन्ह आहे, साईन आहे. ओके. व्हॉट डू द ॲरो इन द अबाव पिक्चर टेल यू. तर या पिक्चर मध्ये हे जे ॲरो आहेत ते काय सांगतायत, ते काय दाखवतायत ते, तर ते दाखवतायत की स्टुडंट्स काय करतात, त्यांचे जे मनी आहे ते बँकेमध्ये काय करतात, सेव्हिंग करतायत. ओके. तर बघा बँकेमध्ये स्टुडंटसाठी, ओके, तुमचा लेसन झालेला आहे का कम्प्लीट? एक्सरसाइज सॉल्व केली तुम्ही? ओके. मी एक्सरसाइज सगळ्यांना एक्सप्लेन करते. पहिले एकदा परत रिवाइज करूया आपण हा लेसन. ओके. आपण परत एकदा रिवाइज करूया आणि तुम्हाला एक्सरसाइज सुद्धा मी तुम्हाला रिवाइज करते. ओके. चला. तर कुठे होतो आपण? ओके. आता आपण जाऊया बँक अकाउंट. ओके. तर बँक अकाउंट्स मध्ये बघा काय दिलंय, टू यूज बँकिंग सर्व्हिसेस वन हॅज टू ओपन अन अकाउंट इन अ बँक. वी नीड द फॉलोइंग डॉक्युमेंट्स और पेपर्स टू ओपन अ न्यू बँक अकाउंट. बघा आता तुम्ही जर बँकेत गेलात, ओके, आणि तुम्हाला बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचंय,
ओके. तर ते तुम्हाला डायरेक्ट अकाउंट ओपन करून देत नाही. ओके. त्यांना खूप काही डॉक्युमेंट्स लागतात. ओके. डॉक्युमेंट्स किंवा पेपर्स लागतात, त्यांना प्रूफ लागतं. ओके. तर बघा, पहिले कसलं कसलं पेपर्स लागतं त्यांना, प्रूफ ऑफ रेसिडेन्स म्हणजे तुम्हाला तुमचं राहण्याच्या, जिथे राहता तुम्ही तिथलं प्रूफ लागतं. ओके. तर त्याच्यासाठी रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, ओके, तुमचं टेलिफोनचं बिल आणि डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवाशी दाखला, जिथे राहता तुम्ही, ज्या स्टेटमध्ये राहता वगैरे, ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये राहता, आणि आयडेंटिटी कार्ड. ओके. आयडेंटिटी कार्ड साठी आधार कार्ड वगैरे. ओके. कारण या सगळ्या गोष्टीवर काय असतं, तुमचा ऍड्रेस असतो हाऊसचा, त्याच्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट्स काय करतात ते रेसिडेन्स प्रूफ साठी मागतात. नेक्स्ट सांगितलेलं प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे स्वतःची ओळखसाठी काय करतात, आधार कार्ड द्यावं, आधार कार्ड मागतात, वोटर आयडेंटिटी कार्ड मतदानचं जे ओळखपत्र आहे ते मागतात, पॅन कार्ड वगैरे, पासपोर्ट किंवा एनी अदर proof suggested by the bank beside a reference from another customer who is account holder. तर हे सगळे ते प्रूफ मागतात. आणि अजून काय करतात, जर त्यांच्या बँकेमध्ये जर कोणाचं तरी अकाउंट असेल आणि तो तुमच्या ओळखीचा असेल तर त्याचा सुद्धा ते रेफरन्स घेतात. ओके. त्याच्याशी बोलून घेतात. म्हणजे ते सांगतात की तुमचा म्हणजे फ्रेंडचा वगैरे नाव वगैरे सांगा. ओके. त्याचा अकाउंट वगैरे असेल तर ते सांगा. ओके. A saving account is meant to induce a habit of saving money. An account holder can deposit money in the saving account as when money is available. He or she may also withdraw, take out some money from that account occasionally if needed. बघा, तर काय सांगितलंय, सर्वांना बचतीची सवय करता यावी यासाठी सगळ्यांना जे आपलं पैसे आहेत ते सेव्ह करता यायला पाहिजे. ओके. त्याच्यासाठी काय असतं, सेव्हिंगचं अकाउंट असतं, म्हणजे तिथे मनी आपण आपले जे पैसे ते सेव्ह करू शकतो. ओके. आणि तिथे मग काय असतं, ते सेव्हिंगचं एक अकाउंट असतं. ओके. मग तिथे आपण आपल्या मर्जीनुसार आपल्याकडे जेवढे आता जर जे वर्कर लोक असतील, जॉबवर वगैरे जात असतील, तर त्यांची जेव्हा सॅलरी होईल तर ते तेव्हा सॅलरी झाली की बरोबर त्या अकाउंट मध्ये त्यांचे पैसे ते काय करू शकतात, सेव्ह करू शकतात. ओके. त्याच्यासाठी सेव्हिंग अकाउंट असतं. ओके. आणि मग तो जेव्हा पाहिजे तेव्हा त्याच्यामध्ये पैसे टाकू सुद्धा शकतो आणि काढू सुद्धा शकतो. ओके. Bank gives an interest of 4% to 6% on the money in the saving account. The customer gets facilities like a passbook, checkbook, ATM card, mobile banking, SMS banking, internet banking, etc. to operate the account. बघा, तर त्या जे अकाउंट असतं बँकेमध्ये, तुमचं जर अकाउंट असेल बँकेमध्ये तर त्याच्यावर बँक काय करते, 4% 6% काय देतात ते इंटरेस्ट देतात, म्हणजे व्याज देतात. ओके. आणि द कस्टमर गेट फॅसिलिटी, मग त्या कस्टमरला काय येतात ते फॅसिलिटी पण प्रोव्हाइड करतात, जसं पासबुक वगैरे देतात त्यांना, चेकबुक वगैरे देतात, एटीएम कार्ड वगैरे देतात. ओके. आणि जे काही ऍप्लिकेशन आहे मोबाईल बँकिंग वगैरे ते सगळं मोबाईलमध्ये काय करायला सांगतात, डाउनलोड वगैरे करायला सांगतात, हे तुम्ही बघितलं असेल. We have to fill a certain printed slip to deposit money in an account or to withdraw it. Every bank has its own different form, but the information to be given in it is the same. बघा, तुम्हाला जर तुम्ही आता बँकेत गेला आणि तुम्हाला पैसे काढायचे असतील किंवा तुम्हाला पैसे त्याच्यामध्ये भरायचे असतील तर त्याच्यासाठी एक फॉर्म असतो त्यांचा. ओके. तो फॉर्म तुम्हाला भरावा लागतो. ओके. प्रत्येक बँकेचा फॉर्म हा वेगळा असतो, पण त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन असते म्हणजे नाव वगैरे, नाव, अकाउंट नंबर, किती रुपीज काढायचे, ओके, ते सगळं इन्फॉर्मेशन सेम असतं. देअर इज अनदर काइंड ऑफ बँक अकाउंट कॉल्ड अ करंट अकाउंट. मनी कॅन बी विथड्रॉ फ्रॉम इट एनी नंबर ऑफ टाइम्स बट वन डज नॉट गेट एनी इंटरेस्ट ऑन द अमाऊंट इन दिस अकाउंट. बघा, तर अजून एक कुठला प्रकारचा अकाउंट असतो, चालू खाते. करंट अकाउंट सारखं म्हणजे चालू खात्याचा एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये तुम्ही कितीही वेळा तुम्ही पैसे काढू शकता. ओके. पण त्या अकाउंटवर तुम्हाला काय इंटरेस्ट भेटत नाही, व्याज मिळत नाही. ओके. To get the more interest, we have to keep fixed amount in the bank for longer period of a time. We can avail of facilities like the fixed deposit, recurring deposit, स्कीम्स फॉर दॅट पर्पज. तर तुम्हाला जर इंटरेस्ट जास्त पाहिजे असेल, व्याज जास्त वाढून पाहिजे असेल, ओके, तर त्याच्यासाठी काय करायला लागतं, तुम्हाला बँकेमध्ये पैसे खूप काळ काय करायला लागतात, तसेच ठेवायला लागतात, साठवून ठेवायला लागतात. ओके. मग नंतर ते तुम्हाला त्याच्यावर काय देतात, व्याज वगैरे देतात. ओके. म्हणजे एफडी, फिक्स डिपॉझिट वगैरे असं असतं, त्याच्यावर ते तुम्हाला व्याज इंटरेस्ट जास्त देतात.
कळालं सगळ्यांना बँकेतल्या अकाउंट बद्दल? ओके. आता आपण बघूया कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट. ओके, इंटरेस्ट कसा आपण कॅल्क्युलेशन करायचा, व्याज कसा काढायचा ते आपण बघूया. ओके, व्याज बद्दल बघू. अकाउंट होल्डर्स ऑफ a bank are paid some amounts for keeping their money in the bank. On the other hand, people who borrow from the bank are charged an amount for the use of the money loan to them. Such amounts are called interest. बघा, इंटरेस्ट म्हणजे काय? आता तुम्हाला बघा बँकेत तुम्ही पैसे ठेवले. ओके, तुम्ही लोन घेतलं बँकेमधून. ओके, तुम्ही बँकेमधून 100 रुपीज, समजा तुम्ही 100 रुपीज लोन घेतलं बँकेमधून. ओके, तर तुम्हाला ते तुम्हाला काय देतील, म्हणजे ते तुम्हाला पिरियड देतील की या पिरियड मध्ये या टाइम मध्ये ते आम्हाला परत करायचे ते पैसे. ओके, तर ते सांगतील त्याच्यावर ते त्याच्यासोबत ते काय करतील, तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज सुद्धा लावतील. 100 रुपीज तुम्ही घेतले लोन बँकेकडून आणि तुम्हाला परत करताना तुम्हाला ते एक्स्ट्रा चार्जेस पण लावतील त्याच्यावर. त्यालाच काय बोलतात, इंटरेस्ट. त्यालाच काय बोलतात, व्याज. ओके, तर तुम्हाला पैसे दिले, आता तुम्हाला 100 रुपीज दिले त्यांनी आणि तुम्हाला सांगतील की एक इयर नंतर तुम्ही ते 100 रुपीज आम्हाला परत करा. पण त्याच्यावर ते इंटरेस्ट, रेट ऑफ इंटरेस्ट किती लावतील, किती व्याज लावतील ते 10% समजा त्यांनी लावला व्याज, तर किती तुम्हाला अमाऊंट द्यायला लागेल टोटल, किती अमाऊंट द्यायला लागेल बघा बोर्डवर तुम्हाला सांगते. जर तुम्ही आता लोन घेतलं बँकेकडून 100 रुपीज. ओके, 100 रुपीज तुम्ही समजा लोन घेतलं बँकेकडून. ओके, आणि तुम्हाला सांगतील की ते 1 इयर नंतर तुम्ही ते आम्हाला रिटर्न करा. पण त्याच्यासाठी ते काय करतील, 10% काय लावतील, 10% काय लावतील ते रेट ऑफ इंटरेस्ट. काय लावतील, रेट ऑफ इंटरेस्ट. हे 10% रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय करायचं, 10 रुपीज काय करायचे तुम्ही एक्स्ट्रा द्यायचे. ओके, मग त्यांना टोटल अमाऊंट किती द्यायला लागतील सोबत, लोन परत करताना 100 + 10 रुपीज. ओके, म्हणजे काय 110 रुपीज त्यांना द्यायला लागतील लोन परत करताना. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, मग त्यालाच बोलतात इंटरेस्ट. ओके, आणि प्रिन्सिपल म्हणजे काय, जे पैसे घेतले बँकेकडून आपण जेवढे पैसे घेतले, जेवढा आपण लोन घेतलं त्याला बोलणार आपण लोन, म्हणजेच काय, प्रिन्सिपल. ओके, लोन मीन्स प्रिन्सिपल. ओके, when calculating interest on a deposit or a loan, the rate of interest is given by every 100 rupees. The rate of interest is for a given period of time, the rate of interest per cent per annum. ओके, तर आता बघा तुम्हाला सांगितलंय त्यांनी की प्रत्येक 100 रुपयावर काय दिला जातो, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर दिलेला जातो. ओके, तर तुम्हाला सांगितलं 1 इयर मध्येच हे जे 100 रुपीज आहे ते परत करा. ओके, जर तुम्ही 1 इयर मध्ये जर केले नाही, 1 इयर मध्ये काय करायचंय, ते 100 रुपीज बँकेला परत करायचे, पण सोबत 10 रुपये चार्ज लागतील, 10 रुपीज चार्ज लागतील. जर तुम्ही 2 इयर्स नंतर ते तुम्ही परत केले तर त्याच्यावर अजून 10 रुपीज वाढतील, मग 20 रुपीज होतील, 120 रुपीज. ओके, असं काय होतं, ते इंटरेस्ट वाढत जातं. ओके, मग लोन का देतो बँक आपल्याला, कारण त्यांचा थोडासा त्याच्यामध्ये काय होतो, फायदा सुद्धा होतो ना, त्यांना एक्स्ट्रा भेटतायत ना पैसे. तुम्ही 100 रुपीज त्यांच्याकडनं लोन घेतलाय, पण तुम्ही परत करताना त्याच्यावर इंटरेस्ट पण लागतोय ना, व्याज लागतोय, 110 रुपीज, 20 रुपीज. ओके, कळालं सगळ्यांना, कळालं का? इंटरेस्ट बद्दल कळालं सगळ्यांना? ओके, तर चला मग मी तुम्हाला प्रॉब्लेम सेट घेते, प्रॅक्टिस सेट 35 आपण सॉल्व्ह करूया. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन बघा, ऍट द रेट ऍट अ रेट ऑफ at the rate of 10 PCPA percent per annum. Okay, what would be the interest for 1 year on 6,000? ओके, तर काय सांगितलं त्यांनी, 10% जे रेट ऑफ इंटरेस्ट आहे तर त्याच्यावर इंटरेस्ट लागेल, 6,000 रुपीज वर किती इंटरेस्ट लागेल ते आपल्याला काढायचं बघा.
तर आपल्याला इथे काय दिलंय, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे, काय 10%. परत प्रिन्सिपल दिलंय 6000 आणि काय काढायचं, इंटरेस्ट काढायचं. ओके, तर फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. बघा 2 फॉर्म्युले सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. तर फर्स्ट फॉर्म्युला जर तुम्हाला इंटरेस्ट काढायचा असेल तो फॉर्म्युला आहे पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. काय, पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. टी म्हणजे काय, प्रिन्सिपल. पी म्हणजे काय, प्रिन्सिपल. देन आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, रेट ऑफ इंटरेस्ट. ओके, आणि टी म्हणजे काय, टाइम पिरियड. ओके, टाइम पिरियड म्हणजे तुम्हाला सांगतील की या पिरियड मध्ये एवढं ते जे लोन तुम्ही घेतलंय ते परत करायचं. ओके, कळालं सगळ्यांना फॉर्म्युला. आणि सेकंड फॉर्म्युला काय आहे, ए इक्वल टू पी प्लस आय. तर ए काय, इथे अमाऊंट, टोटल अमाऊंट. कधी कधी तुम्हाला टोटल अमाऊंट काढायला सांगतील. आणि ह्या काय, प्रिन्सिपल. टोटल अमाऊंट म्हणजे काय, जे प्रिन्सिपल आहे, जे तुम्ही लोन घेतलंय ते, आणि प्लस इंटरेस्ट म्हणजे त्याच्यावर व्याज लागलेला. ओके, कळालं सगळ्यांना 2 फॉर्म्युले. 2 फॉर्म्युले सगळ्यांना कळाले का, चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. वाटलंच तर लिहून घ्या सगळ्यांनी फॉर्म्युला नोटबुक मध्ये. नोट डाऊन केले फॉर्म्युले. ओके, नोट डाऊन करून घ्या. मी बोर्डवर परत एकदा लिहिते दोन्ही फॉर्म्युले. आय इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. आणि सेकंड आहे ए इक्वल टू अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. चला नोट डाऊन करून घ्या म्हणजे तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व्ह करता येईल. म्हणजे काही डाऊट वगैरे असेल तर तुम्हाला होईल, क्लिअर होईल. कम्प्लिटेड. ओके, तर बघा फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय तुम्हाला. फर्स्ट क्वेश्चन मध्ये बघा सगळ्यांनी टेक्स्टबुक मध्ये बघा क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलाय, रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय. आर किती दिलाय तुम्हाला, 10%. काय दिलाय, 10% दिलेला आहे. ओके, नेक्स्ट अजून काय दिलाय, टाइम पिरियड दिलेला आहे 1 इयर. दिलाय ना 1 इयर, हा आहे टाइम पिरियड. ओके, नेक्स्ट काय दिलाय, प्रिन्सिपल दिलाय 6000 रुपीज. 6000 रुपीज. ओके, आणि तुम्हाला काय काढायला सांगितलंय, इंटरेस्ट काढायला सांगितलंय. ओके, तर फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचा, आय इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी डिवाइड बाय 100. ओके, आता पी काय आहे 6000, आर किती आहे 10, आणि टाइम पिरियड काय 1, किती आहे 1 डिवाइड बाय 100. ओके, 2 झिरो कॅन्सल, हे 2 झिरो कॅन्सल. आन्सर किती आलं, 600 रुपीज. 60 मल्टिप्लाय बाय 10 किती आलं, 600 रुपीज. ओके, तर इंटरेस्ट किती आला, 600 रुपीज. कळालं सगळ्यांना. बघा किती सिंपल एक्झाम्पल आहे, सगळ्यांना कळालं का. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Mahesh deposited rupees 8650 in bank at a rate of 6 PCPA. How much money will he get the end of the year in all? बघा काय सांगितलंय, महेशनी 8650 रुपीज काय केलंय, 6% रेट ऑफ इंटरेस्टनी काय केलंय, बँकेमध्ये ठेवले. किती वर्षासाठी, 1 वर्षासाठी. तर 1 वर्षानंतर महेशला किती टोटल किती रुपये मिळतील असं त्यांनी विचारलंय. ओके, तर इथे काय दिलंय बघा तुम्हाला. परत सेकंड क्वेश्चन मध्ये बघा काय दिलंय, प्रिन्सिपल दिलाय. किती दिलाय प्रिन्सिपल, 8650 रुपीज. ओके, नेक्स्ट नंतर काय दिलंय, रेट ऑफ इंटरेस्ट काय दिलाय 6%. ओके, नंतर टाइम सुद्धा दिलेला आहे 1 इयर. दिलाय ना टाइम 1 इयर.
आणि विचारलंय टोटल अमाऊंट विचारले तुम्हाला. ओके, तर पहिले काय काढायचं, इंटरेस्ट काढून घ्यायचंय. ओके, टोटल अमाऊंट साठी काय लागतं, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मग पहिले इंटरेस्ट काढायचंय. इंटरेस्ट इज इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय आय टी डिवाइड बाय 100. तर काय ना 8650 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 1/100. ओके, तर किती आन्सर येणार, जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर येणार 519 रुपीज. हा फक्त झाला इंटरेस्ट. आता तुम्हाला सांगितलं टोटल अमाऊंट इक्वल टू काय असतं, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. ओके, तर प्रिन्सिपल किती घेतलेलं त्यांनी, 8650 घेतले होते. प्लस किती इंटरेस्ट आला, 519. तर किती रुपीज झाले, 9116 रुपीज काय झाले टोटल अमाऊंट, ही काय महेशला भेटली. कळालं सगळ्यांना, सगळ्यांना कळालं का, चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, तर काय नाही कळालं, कोणाला कळालं नाही. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं महेशला, हा लास्टचं काय, लास्ट त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला, की आपल्याला काय काय दिलं होतं, प्रिन्सिपल दिला होता. ओके, प्रिन्सिपल किती दिलाय, म्हणजे त्यांनी किती लोन घेतलं ते आपल्याला दिलं होतं. ओके, 8650 प्रिन्सिपल दिलेला. ओके, आणि त्यांनी सांगितलं की रेट ऑफ इंटरेस्ट किती होता, 6% होता. ओके, आणि त्यांनी अजून काय सांगितलं होतं, 1 इयर साठी त्यांनी बँकेत ठेवलं होतं. ओके, तर आपल्याला टोटल टोटल अमाऊंट काढायची होती. ओके, तर टोटल अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. काय, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, म्हणजे जे काही पैसे असतील त्याच्यासोबत तुम्हाला व्याज सुद्धा मिळेल, तेव्हाच तुमची टोटल अमाऊंट होईल. ओके, प्रिन्सिपल म्हणजे लोन सोबत जर तुम्ही इंटरेस्ट पण देता, व्याज सुद्धा देतात, तर ती पूर्ण रक्कम म्हणजे तुमचं काय असतं, ते टोटल अमाऊंट असते. ओके, मग प्रिन्सिपल आपण काय केला, प्रिन्सिपल दिला इथे 8650, आणि इंटरेस्ट आपल्याला पहिले काढायला लागला, त्यांनी दिला नाही, तो इंटरेस्ट आपण काढला, तो किती आला, 519. ओके, मग ते दोघांना ऍड केलं तर आपल्याला हे आन्सर आलं, ते काय टोटल अमाऊंट आहे. कळालं, कळालं आता, ज्यांना समजलं नव्हतं त्यांना कळालं का, रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. ओके, तर तुम्हाला बाकीचे 2 सॉल्व्ह करता येतील क्वेश्चन्स, तर कोणाला काय डाऊट आहे, कोणाला डाऊट होता क्वेश्चन्स मध्ये, एक्झरसाइज मध्ये कोणाला डाऊट आहे का, बाकीचे क्वेश्चन तुम्ही ओके, मग आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करूया. हा लेसन तुम्हाला कळाला आहे तर नेक्स्ट लेसन आपण स्टार्ट करूया. ओके, तर नेक्स्ट लेसनचं नाव काय बघा, लेसन नंबर 15, ट्रायंगल्स अँड देअर प्रॉपर्टीज. ओके, ट्रायंगल्स, त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म, ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज. आपल्याला या लेसन मध्ये काय करायचं, ट्रायंगल बद्दल शिकायचंय. सगळ्यांना शेप्स माहिती आहेत, स्क्वेअर, सर्कल, ओके, रेक्टँगल. तर ट्रायंगल बद्दल या लेसन मध्ये शिकायचं आणि त्याचे प्रॉपर्टीज शिकायचे. ओके, तर या लेसन मध्ये फर्स्ट बघा, लेट डिस्कस in the figure alongside some points and some line segment joining them have been drawn. बघा, तर साईडला जे काही ट्रायंगल दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा काही जे पॉइंट्स आहेत ते एकमेकांना जोडण्यासाठी त्यांनी काय ड्रॉ केलेत, लाईन ड्रॉ केलेत. ओके, तर विच ऑफ दिस फिगर इज अ ट्रायंगल अँड विच फिगर इज नॉट अ ट्रायंगल अँड वाय नॉट. चला, कोण सांगणार मला, या दोन जे डायग्राम काढलेल्या याच्यामध्ये कुठली डायग्राम ती ट्रायंगल आहे, कुठली फिगर ट्रायंगल आणि कुठली ट्रायंगल नाहीये, आणि का, कोण सांगणार मला. बघा, त्याचा आन्सर सुद्धा दिलेला आहे तुम्हाला. बघा, जी फर्स्ट वाली डायग्राम आहे ही काय ट्रायंगल शेप आहे. ओके, आणि सेकंड वाली आहे का ट्रायंगल,
नाहीये. ओके, तर सगळ्यांना माहिती आहे ट्रायंगल हॅज 3 साइड्स. सगळ्यांना माहिती आहे ट्रायंगलला किती असतात साइड्स? 3 साइड्स असतात. ओके, 3 साइड्स असतात. तर बघा इथे ट्रायंगल ABC आहे, त्याला किती साइड्स आहेत? 3 साइड्स आहे. आणि हे जे इथे फिगर आहे ती काय जॉईन वगैरे नाहीये बघा, तर ती रॅन्डम फिगर आहे. ओके, त्या फिगरला काय नाव नाही. ओके, तर बघा ट्रायंगल ABC हॅज 3 साइड्स. जे ट्रायंगल ABCD आहे, त्रिकोण ABC आहे, त्याला 3 बाजू आहेत. लाईन AB, लाईन सेगमेंट AB ऑन इन वन साइड. बघा, जे AB आहे लाईन ती एका साइडला आहे, एक साइडची काय आहे? ती लाईन आहे. ओके, राईट द नेम्स ऑफ द अदर 2 साइड्स. बघा, आता आपण जर साइडची नावं लिहायची तुम्हाला, ट्रायंगल दिलेला आहे ABC आणि त्याच्या साइडची नावं लिहायची तर कसं लिहिणार तुम्ही? बघा बोर्डवर दाखवते तुम्हाला, ट्रायंगल दिलेला आहे इथे, ट्रायंगल ABC. ओके, याचे तुम्हाला साइडची नावं लिहायची. ओके, तर तुम्ही कसं लिहिणार? लाईन AB. ओके, काय लिहिणार? लाईन AB, नाहीतर साइड AB सुद्धा लिहू शकता तुम्ही. काय लिहू शकता? सेगमेंट, लाईन सेगमेंट AB, नाहीतर साइड AB. ओके, ही एक साइड झाली. नेक्स्ट ही वाली एक साइड आहे लाईन BC. ओके, आणि ही एक साइड आहे लाईन CAC. ओके, तर अशा 3 साइड आहेत. बघा ट्रायंगलला किती साइड्स आहेत? 3 साइड्स आहे. ओके, आणि ट्रायंगलला 3 अँगल सुद्धा असतात, हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे ना. ट्रायंगलला 3 अँगल असतात. बघा कुठले कुठले अँगल आहे तिथे? अँगल A, हे अँगलचं साइन आहे, सगळ्यांना माहिती आहे. कोन, 3 कोन असतात. अँगल A, अँगल B आणि अँगल C. तर हे काय आहेत? अँगल आहेत. कशाचे? ट्रायंगलचे. ओके, आणि पॉइंट्स किती आहेत ट्रायंगलला? किती ट्रायंगलला किती पॉइंट्स आहेत? बघा 3 पॉइंट्स आहे. कुठले कुठले? पॉइंट A, पॉइंट B आणि पॉइंट C. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं ट्रायंगल बद्दल? हे सगळं बेसिक आहे, हे तुम्हाला माहित असेल. ओके, हे आपण आधी सुद्धा लास्ट क्लासमध्ये 5th, 3rd, 4th स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकलेले आहेत. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर बघा काय दिलंय तुम्हाला. A triangle is a closed figure made by joining 3 non-collinear points by line segment. बघा, तर ट्रायंगल काय आहे? हा एक क्लोज फिगर आहे, एक बंद काय आकृती आहे, बंदिस्त आकृती आहे. त्याच्यामध्ये काय असतात? 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स असतात. म्हणजे 3 काय असतात? नॉन कोलिनियर म्हणजे सेम नाही. ओके, सेम पॉइंट नसतात कुठेही पॉइंट्स, पण ते एकमेकांना जॉईन केल्यानंतर ट्रायंगल बनतो. ओके, तर ट्रायंगलची डेफिनेशन काय? ट्रायंगल इज ए क्लोज फिगर जॉईनिंग ऑफ लाईन. बघा ट्रायंगल हा काय? क्लोज फिगर आहे. क्लोज फिगर आहे म्हणजे बंद फिगर आहे. त्याच्यामध्ये काय असतात? 3 पॉइंट्स असतात. कसे असतात ते? नॉन कोलिनियर म्हणजे समान नसतात. कोणीही माईक कोणीही सेलला हात लावायचा नाहीये मोबाईलला. आता कोणी माझा माईक ऑफ केला? मला कसं कळणार की माझा माईक ऑफ झालाय? बघा ट्रायंगलचे कुठले कुठले पार्ट्स असतात? ट्रायंगलचे पार्ट्स असतात व्हर्टायसेस. ओके, कुठले कुठले पार्ट्स असतात? व्हर्टायसेस, देन साइड्स आणि देन अँगल. ओके, तर व्हर्टायसेस म्हणजे काय? पॉइंट्स ABC, हे काय झाले? व्हर्टायसेस. साइड म्हणजे काय? साइड AB, BC आणि AC, हे झाले साइड. आणि अँगल म्हणजे काय? अँगल A, अँगल B, अँगल C, हे अँगल झाले. ओके, कळालं सगळ्यांना एवढं?
नेक्स्ट काय सांगितलंय बघा तुम्हाला, टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन अ साइड. आता आपल्याला वेगवेगळ्या टाइप्सचे ट्रायंगल्स बघायचे आहेत. ओके, आपल्याला ट्रायंगलचे टाइप्स बघायचे आहेत, पण कशावरून बघायचे आहेत आता, ते टाइप्स कशावर बेस्ड आहे, कशावर डिपेंड करतं, ते साइडवर. ओके, साइडच्या नुसार आपल्याला ट्रायंगलचे टाइप्स बघायचे आहेत. ओके, तर बघा, मेजर द साइड्स ऑफ द फॉलोइंग ट्रायंगल्स इन अ सेंटीमीटर using a divider and ruler. Enter the length in the table and what do you observe? Length of the lines segment AB is written as the length AB. बघा, तुम्हाला काय सांगितलं, इथे जे ट्रायंगल दिलेले आहेत त्या ट्रायंगलचे सगळ्या साइडचे काय करायचे, तुम्हाला लेंथ मेजर करायचे. म्हणजे लेंथ ऑफ AB, म्हणजे हा जो ट्रायंगल आहे, तर AB जी साइड आहे त्याची लेंथ तुम्हाला काय करायचं, पट्टीनी काय करायचं, रुलरनी काय करायचे, मेजर करायची. ओके, आणि सगळ्या अँगलची काय करायचे, सगळ्या ट्रायंगलच्या साइडचे तुम्हाला काय लिहायचंय, मेजरमेंट करून लिहायचंय टेबलमध्ये. ओके, हे तुम्ही घरी करायचे. ओके, आणि जेव्हा तुम्ही मेजर करणार तर तुम्हाला काय दिसणार बघा, काय ऑब्झर्व करणार तुम्ही बघा, इन द टेबल अबाव द लेंथ ऑफ द ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल ABC आर इक्वल, देअरफॉर दिस ट्रायंगल इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. बघा, तर जेव्हा तुम्ही हे सगळे जेव्हा ट्रायंगलचे साइड्स मेजर करणार रुलरच्या साईनी, तर तुम्हाला जो ट्रायंगल ABC आहे त्याच्या सगळ्या साइड्स काय दिसणार, सेम लेंथ मध्ये दिसणार. ओके, मेजर केल्यानंतर तुम्हाला हे जे ABC चे जे लेंथ आहेत साइडचे, ओके, तेच तुम्हाला काय आहे ना, सेम येणार. ओके, म्हणून त्या ट्रायंगलला काय बोलतात, इक्विलॅटरल ट्रायंगल. तर ज्या ट्रायंगलचे सर्व साइड सेम लेंथच्या असतात, ओके, त्याला कुठला ट्रायंगल बोलतात, इक्विलॅटरल ट्रायंगल. बघा, साइड वर डिपेंड करतं, आपण टाइप्स बघतोय, ट्रायंगलचे टाइप्स बघतोय, ते कशावर आहे डिपेंड, साइड वरून बघतोय. ओके, तर फर्स्ट कुठला आला टाइप, इक्विलॅटरल ट्रायंगल. कुठला आला, इक्विलॅटरल ट्रायंगल. तर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे कुठला ट्रायंगल, ज्या ट्रायंगलचे सगळे साइड सेम लेंथचे असतात, इक्वल लेंथचे असतात, साइड इक्वल लेंथ. ओके, त्या ट्रायंगलला बोलतात इक्विलॅटरल ट्रायंगल. कळालं सगळ्यांना. फर्स्ट ट्रायंगलचा टाइप कळाला, इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे काय, ज्या ट्रायंगलचे जे तिन्ही साइड्स असतात, तिन्ही बाजू असतात, त्या सेम असतात, सेम लेंथच्या असतात, समान लांबीच्या असतात, त्यांना आपण काय बोलतो, इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, नेक्स्ट दुसरा टाइप बघा कुठला आहे, इन triangle PQR, the length of the two sides PQ and PR are equal. The triangle PQR is called an isosceles triangle. बघा, आता हा दुसरा वाला जो ट्रायंगल आहे PQR, हा जो ट्रायंगल आहे PQR, त्याच्यामध्ये जो साइड, जी साइड आहे PQ आणि साइड PR आहे, या दोघांच्याच लेंथ काय समान आल्यात. ओके, या दोघांच्याच लेंथ काय आल्या, समान आल्या. म्हणून या ट्रायंगलला कुठला ट्रायंगल बोलता, आयसोस्केल ट्रायंगल. म्हणजे ज्या ट्रायंगलच्या कुठल्याही दोन साइड सेम असतात, सेम लेंथच्या असतात, इक्वल लेंथच्या असतात, त्याला आपण कुठला ट्रायंगल बोलतो, आयसोसेल ट्रायंगल. कळालं सगळ्यांना. बघा, तर आयसोसेल ट्रायंगल्स कुठला आहे, आता हा ट्रायंगल आहे पी क्यू आर. तर या PQR मध्ये समजा हे दोनच जर लेंथ, या दोन साइडचीच लेंथ सेम असेल, तर या ट्रायंगलला कुठला ट्रायंगल बोलणार, आयसोस्केल ट्रायंगल. कुठला बोलणार, आयसोस्केल ट्रायंगल. हा झाला सेकंड टाइप. साइड वरून आपण साइडलाच डिपेंड करून साइड वरच आपण टाइप्स बघतोय. कळालं सगळ्यांना. सेकंड टाइप. ओके, आणि थर्ड बघा काय दिलंय, थर्ड टाइप कुठला आहे, the length of the sides the length of the side of a triangle XYZ are all different, such a triangle is called scalene triangle. आता बघा, जो XYZ आहे हा ट्रायंगल, त्याच्या तिन्ही साइड्स काय डिफरंट आहेत, कुठलीच साइड सेम नाहीये, म्हणून त्याला कुठला ट्रायंगल बोलतात, स्केलन. कुठला बोलतात, स्केलन. म्हणजे त्याची एक सुद्धा जी साइड आहे ती सेम नाही, त्याला बोलतात स्केलन ट्रायंगल. ओके, तर हे जे तीन टाइप्स होते कशाचे, ट्रायंगलचे,
जे बेस्ड ऑन कशावर अवलंबून होते, कशावर अवलंबून होते ते साईडवर, ओके, त्यांच्या बाजूवर. ओके, तर बघा कुठले कुठले होते टाइप्स. फर्स्ट टाइप होता, फर्स्ट टाइप मध्ये काय होतं, जो ट्रायंगल होता त्याचे तिन्ही जे साइड होते ते सेम होते. काय होते, सेम लेंथचे होते, तर त्याला कुठला बोलले, ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल. कुठला, इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, जो सेकंड वाला होता टाइप त्याच्यामध्ये काय होतं, जो ट्रायंगल आहे त्याच्या फक्त ओनली टू साइडच इक्वल होत्या, त्याच्यामुळे त्याला कुठला बोलतात, आयसोस्केल ट्रायंगल. कुठला बोलतात, आयसोस्केल ट्रायंगल. आणि जो थर्ड वाला होता ट्रायंगल, त्याचे तिन्ही साइड्स काय होते, डिफरंट डिफरंट होते. तिन्ही साइड्स कसे होते, डिफरंट होते, म्हणून त्याला काय बोलतात, स्केलन, स्केलन ट्रायंगल. कळालं सगळ्यांना, तीन प्रॉपर्टीज, तीन टाइप्स कळालं सगळ्यांना. ओके, नेक्स्ट बघा काय दिलं आता. आता दुसरा सुद्धा ट्रायंगलचे टाइप्स आहे, पण ते कशावर बेस आहे, अँगल वरून. आता अँगल वरून ओळखायचे वेगळे वेगळे टाइपचे, काय करायचे, ट्रायंगल्स आपण ओळखायचे. ओके, तर इथे सुद्धा तुम्हाला काय सांगितलंय, हे सगळे जे ट्रायंगल दिले त्याची जे अँगल आहे ते तुम्हाला मेजर करायला सांगितलं. ओके, तर अँगल कशाने तुम्ही मेजर करणार, प्रोटेक्टरनी. कशाने, प्रोटेक्टरनी. ओके, कोण मापक प्रोटेक्टरने तुम्ही काय करायचं, अँगल ज्याच्याने काढता त्याच्यानेच काय करायचंय तुम्हाला, मेजर करायचे. तर ऑब्झर्वेशन बघा काय दिलं इथे, ऑल थ्री अँगल्स आर अॅक्यूट अँगल. इथे जे तिन्ही अँगल्स आहेत ते अॅक्यूट अँगल आहे. म्हणजे अॅक्यूट अँगल म्हणजे काय, 90 डिग्री पेक्षा कमी. ओके, नंतर इथे काय सांगितलंय, वन अँगल इज राईट अँगल अँड टू आर अॅक्यूट अँगल. इथे काय सांगितलंय, एक जो अँगल आहे तो राईट अँगलचा आहे आणि दुसरे दोन अँगल हे अॅक्यूट अँगल आहे, 90 डिग्री पेक्षा कमी आहेत. आणि इथे काय सांगितलंय, वन अँगल इज ऑप्टूस अँगल आणि टू आर अॅक्यूट. इथे काय, एक जो अँगल आहे तो 90 डिग्री पेक्षा जास्त मोठा आहे आणि दोन काय आहेत ते 90 डिग्री पेक्षा कमी आहे. ओके, तर बघा, इन द फिगर अबाव ट्रायंगल DEF इज अ अॅक्यूट अँगल ट्रायंगल. ओके, तर हा इथे जो हा अँगल आहे DEF, तर याला अॅक्यूट अँगल का म्हटलंय, कारण याचे तिन्ही जे अँगल आहेत ते काय अॅक्यूट आहेत. इथेच आपण बघितलं ना, 90 डिग्री पेक्षा कमी आहेत. तिन्ही अँगल जर मेजर केले त्यांनी, जर तुम्ही मेजर केले तिन्ही अँगल, अँगल डी, अँगल ई आणि अँगल एफ, तर याचे जे मेजरमेंट आहे ते 90 डिग्री पेक्षा कमी येतात, त्याच्यामुळे याला काय बोलतात, अॅक्यूट अँगल. ओके, ज्याचे ज्या ट्रायंगलचे ज्या ट्रायंगलच्या अँगलचे मेजरमेंट, ओके, ज्या ट्रायंगलचे अँगल 90 डिग्री पेक्षा कमी असतात त्याला आपण काय बोलतो, अॅक्यूट अँगल. ओके, आता नेक्स्ट मध्ये काय सांगितलं त्यांनी, ट्रायंगल PQR इज अ राईट अँगल ट्रायंगल. तर हा जो ट्रायंगल PQR आहे याला राईट अँगल ट्रायंगल का म्हटलं, कारण याच्यामध्ये हा जो अँगल आहे Q तो काय, राईट अँगल आहे. ओके, राईट अँगल आहे ना, 90 डिग्रीचा आहे ना तो, त्याच्यामुळे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, आणि याच्यामध्ये जो एक अँगल आहे तो 90 डिग्री पेक्षा जास्त मोठा आहे, म्हणून याला ऑप्ट्यूस अँगल म्हटलंय. ओके, तर समजला कुठले कुठले तीन टाइप्स आहेत ट्रायंगलचे अँगल वरून, अॅक्यूट अँगल, राईट अँगल ट्रायंगल आणि ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल. कळालं सगळ्यांना. ओके, आणि नंतर तुम्हाला एक नोट दिलंय बघा, काय सांगितलंय इथे बघा, एक आता एक ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे. ट्रायंगलची प्रॉपर्टी काय असते बघा, काय ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे, द सम ऑफ द मेजर्स ऑफ द थ्री अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज अ 180 डिग्री. आता जे आपले ट्रायंगल असतो, ओके, त्या ट्रायंगल मध्ये जे तिन्ही अँगल्स असतात त्याची नेहमी ऍडिशन किती असते, 180 डिग्री असते. ओके, किती असते, 180 डिग्री असते. बघा तुम्हाला सांगते मी,
हा जो आपला समजा ट्रायंगल आहे, समजा मी ट्रायंगल ड्रॉ केला, हा असा PQR. ओके, हा ट्रायंगल आहे. तर याचा जो अँगल आहे, अँगल पी आणि अँगल क्यू आणि अँगल आर, तर या तिघांची जी सम असते, ऍडिशन असते, ती 180 डिग्री असते. ओके, म्हणजे अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर जर तुम्ही केलं तर त्याचा आन्सर तुम्हाला काय मिळणार? 180 डिग्री, 180 डिग्रीज भेटणार. कळालं सगळ्यांना? कळालं ही प्रॉपर्टी? आणि नेक्स्ट प्रॉपर्टी काय सांगितलंय ट्रायंगलची बघा, की the sum of the length of the any two sides of a triangle is always greater than the length of the third side. तर बघा काय सांगितलंय, त्रिकोणाच्या जे ट्रायंगल असतं त्याच्या कुठल्याही दोन साईडची जर तुम्ही बेरीज केली, त्याच्या कुठल्याही दोन साईडची जर तुम्ही ऍडिशन केली, तर तिसरं वाला जे साईड असते त्याच्यापेक्षा ती दोन साईडची ऍडिशन जास्त मोठी असते. कळालं? तर बघा कसं, बोर्डवर सांगते तुम्हाला. आता हा जो ट्रायंगल आहे ABC, ओके, हा अँगल ट्रायंगल एबीसी, तर तुम्ही जर साइड AB आणि साइड BC, साइड AB आणि साइड BC ची जर ऍडिशन केली तर ही AC पेक्षा काय असते? जास्त मोठी असते. AC पेक्षा काय असते? मोठी असते. कळालं सगळ्यांना? म्हणजे अँगल AB प्लस सॉरी AB अँड BC या दोघांची जी ऍडिशन असते ती AC पेक्षा जास्त असते. कळालं? या दोघांची बेरीज थर्ड वाला जो असतो ना, कुठलाही थर्ड वाला साइड असेल त्याच्यापेक्षा जास्त असते. ओके, आता नेक्स्ट आहे एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 36. तो सुद्धा इझी आहे बघा, तुम्ही घरी सॉल्व्ह करू शकता. मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करते. ओके, बघा फर्स्ट काय, ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राईट द टाइप ऑफ द ट्रायंगल बेस्ड ऑन दी अँगल. आता आपल्याला काय करायचे, खालच्या फिगर्स ऑब्झर्व करायचे आहेत आणि आपल्याला टाइप ऑफ अँगल लिहायचा, अँगलचा टाइप, ट्रायंगलचा टाइप लिहायचा आहे. पण तो ट्रायंगलचा टाइप कशावरून ओळखायचा? त्यांच्या अँगल्स वरून ओळखायचा. ओके, तर पहिला बघा कुठला ट्रायंगल येणार? ट्रायंगल APQR. कुठला ट्रायंगल येणार बघा, इथे 90 डिग्रीचा आहे ना क्यू वाला अँगल, तर हा राईट अँगल ट्रायंगल येणार. ओके, त्याच्यानंतर बघा 125 डिग्री आहे, म्हणजे 125 म्हणजे 90 पेक्षा मोठा आहे, म्हणजे ऑप्टिस अँगल ट्रायंगल येणार. आणि इथे कुठला येणार? सगळे 90 डिग्री पेक्षा छोटे अँगल आहेत बघा, तर हा अॅक्यूट अँगल येणार. कळालं सगळ्यांना? फर्स्ट क्वेश्चन कळाला सगळ्यांना? ओके, त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलंय, ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राईट द टाइप ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन इट साइड. साइड वरून आता आपल्याला ट्रायंगलचा टाइप ओळखायचा. ओके, तर साइड वरून बघा, फर्स्ट जो ट्रायंगल आहे त्याच्या जो तिन्ही साइड्स आहेत बघा सेम आहेत. बघा एक एक सगळ्या, जी फर्स्ट साइड आहे AB सेम आहे, BC आणि AC सुद्धा साइड सेम आहे. तर काय येणार, त्या ज्या ट्रायंगलचे तिन्ही साइड सेम असतात त्याला आपण कुठला ट्रायंगल बोलतो? इक्विलॅटरल ट्रायंगल. तर हा कुठला ट्रायंगल झाला? इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, सेकंड वाला ट्रायंगल बघा, ट्रायंगल DEF, सगळ्या साइड्स काय डिफरंट डिफरंट आहेत, डिफरंट डिफरंट मेजरमेंटचे आहेत. ओके, इक्वल नाही आहेत, तर आपण त्याला कुठला ट्रायंगल बोलणार? स्केलन ट्रायंगल. ओके, आणि थर्ड वाला ट्रायंगल बघा UVW, याच्यात कुठल्याही दोनच साइड UV आणि UW साइड्स काय सेम आहे, त्याच्यामुळे याला कुठला ट्रायंगल बोलणार? आयसोस्केल ट्रायंगल. कळालं सगळ्यांना? एवढं कळालं का? ओके, थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिलं बघा, ऍज शोन इन द फिगर अविनाश इज स्टँडिंग नियर हिज हाऊस, हाऊ ही कॅन चूज फ्रॉम टू रोड्स टू गो टू स्कूल, तर विच वे शॉर्टर अँड एक्सप्लेन वाय. बघा आता इथे हा जो आहे, कोण आहे हा? अविनाश, तो उभा आहे घराजवळ आणि त्याला आता स्कूलला जायचंय. तर त्यांनी दोन काय केलेत, दोन रोड त्यांनी निवडलेत. ओके, तर तो कुठल्या रस्त्याने जाईल, जिथून त्याला कमी डिस्टन्स पडेल, कुठल्या डिस्टन्सने जाईल तो आणि का? कोण सांगणार मला कुठल्या डिस्टन्सने जाईल? म्हणजे असं त्यांनी दिलाय ट्रायंगल ABC, तर या ABC मधून कुठल्या डिस्टन्स, कुठल्या साईडने तो जाईल स्कूलला? कोण सांगणार मला? चला,
एक प्रॉपर्टी आहे ती मी आता तुम्हाला लास्ट मध्ये सांगितली. कुठल्या डिस्टन्सनी जाईल? एसी. व्हेरी गुड. कशाने जाईल? एसीनी. का? एसीनी का जाईल तो? कारण एसीनी त्याला शॉर्ट डिस्टन्स पडेल. जे एसीचं जे डिस्टन्स आहे, एसीची जी लेंथ आहे ती काय असेल? स्मॉलर असेल. कोणापेक्षा? एबी आणि बीसी पेक्षा. बरोबर ना? मी तुम्हाला आताच सांगितलं मगाशी. हे बघा इथेच सांगितले मी. काय होती ती प्रॉपर्टी? ट्रायंगलच्या कुठलेही दोन साइड असेल, ओके, ती तिसऱ्या साइड पेक्षा काय असते? मोठी असते. कुठल्याही दोन साइडची जर तुम्ही ऍडिशन केली तर तिच्यापेक्षा तिसरी साइड काय असते? ती मोठी असते. सॉरी, तिसरी साइड ही छोटी असते. ओके, म्हणजे इथे जर एबी आणि बीसी, एबी प्लस बीसी केलं तर हा काय जास्त डिस्टन्स घेईल एसी पेक्षा. ओके, तर जर तो अविनाश जर तो एबी आणि बीसी ने गेला तर त्याला खूप जास्त डिस्टन्स लागेल. तर तो डायरेक्ट एसी ने गेला तर त्याला कमी डिस्टन्स लागेल. ओके, अशी डायग्राम आहे ना, ए बी सी. तर तो जर असा गेला, असा जर शाळेत गेला, स्कूलमध्ये गेला तर त्याला जास्त डिस्टन्स कव्हर करायला लागेल. असा तो डायरेक्ट कमी डिस्टन्सने जाईल. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, आणि जे क्वेश्चन नंबर 4 आणि 5 आहे ते सुद्धा इझी आहे. तिथे तुम्हाला बघा, पहिले काय दिलंय? द लेंथ ऑफ द साइड दिलंय, साइडच्या लेंथ दिलाय आणि साइड वरून तुम्हाला ट्रायंगलचा टाइप ओळखायचा आहे. बघा फर्स्ट बघा, तुम्हाला जे साइडची लेंथ किती दिले? 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. याच्यावरून कुठला ट्रायंगल असेल हा? तिन्ही साइडचे लेंथ बघा सेम आहेत का? नाही आहेत, सगळ्या डिफरंट आहे. मग कुठला ट्रायंगल असेल हा? स्केलेन ट्रायंगल. ओके, त्याच्यानंतर खाली त्याच्या बघा तिन्ही साइड सेम आहेत, तर कुठला येईल? इक्विलॅटरल. ओके, तर तुम्हाला फक्त लेंथ दिले, लेंथ बघायच्या सगळ्याच्या सेम आहेत का, डिफरंट आहेत का. कुठल्या दोन सेम लेंथ असतील तर त्याच्यावरून टाइप ओळखायचंय. आणि इथे काय दिलंय? इथे सुद्धा काय करायचंय? द लेंथ ऑफ द थ्री सेगमेंट आर गिवन अँड कन्स्ट्रक्टिंग द ट्रायंगल से वेदर अ ट्रायंगल इज दिस साइड कॅन बी ड्रॉन अँड गिव्ह. तुम्हाला काय सांगायचं? इथे तुम्हाला साइडच्या लेंथ दिलेल्या आहेत, त्याच्यावरून काय करायचं? काढता येईल का तुम्हाला? तुम्हाला ते ट्रायंगल काढता येईल का त्याच्याबद्दल सांगायचंय. ओके, येतील की नाही आणि त्याचं रिझन द्यायचंय. ओके, कळालं सगळ्यांना? तर सगळ्यांनी काय करायचं? होमवर्क मध्ये प्रॅक्टिस सेट, लास्टचा प्रॅक्टिस सेट तुम्ही सॉल्व्ह केलाय ना? बँक आणि सिम्पल इंटरेस्टचा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केलाय का तुम्ही चॅट बॉक्स मध्ये? येस. तर आता हा जो ट्रायंगल आणि इट्स प्रॉपर्टी आहे त्याचा प्रॅक्टिस सेट 36 तो तुम्ही सॉल्व्ह करायचा होमवर्क मध्ये. ओके, आपला लेसन इथेच कम्प्लीट झालेला आहे. ट्रायंगल अँड इट्स प्रॉपर्टीज, तर त्याचा एक्सरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट तुम्ही सॉल्व्ह करायचे. ओके, कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? ओके, तर सगळ्यांनी सॉल्व्ह करायचं आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचं. ओके. ओके, चला मग तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन. बाय मॅम. बाय. बाय मॅम. बाय. मॅम, येस. जेव्हा गुगल क्लासरूमवर एक्सरसाइज टाकायची असते तेव्हा तिथे शेअर विथ युअर क्लास असा ऑप्शन येत नाहीये मॅथ्सच्या याला. ओके, मी बघते आणि मग ओके सांग. मॅम, थँक्यू. हां, थँक्यू. चला क्लास लेफ्ट करा.